गोकुळ दूध संघाच्या यशस्वी वाटचालीतील प्रत्येक दूध संस्था हे एक महत्त्वाचे दुवे आहेत. गोकुळच्या जडणघडणीत गगनबावडा तालुक्याच्या संस्थांचं मोठं योगदान असून संस्थांच्या दूध उत्पादकांचं मनोबल उंचावण्यासाठी गोकुळतर्फे हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमधून संस्थांचा सन्मान करण्यात येत आहे, असं मनोगत गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके यांनी गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथं झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केलं. लोंघे अंसडोली परिसरातील गोकुळ संलग्न असणाऱ्या विविध दूध संस्थांना गोकुळच्या वतीनं हिरक महोत्सवी भेट म्हणून भिंतीवरील घड्याळ आणि जाजमांचे वाटप गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. बयाजी शेळके म्हणाले, नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं सुरू केलेली किसान विमा पॉलिसी योजना अत्यंत उपयुक्त आणि गरजेची आहे. दूध व्यवसायात जनावरांची आरोग्य सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यामुळे या विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेणं आवश्यक आहे. गाव पातळीवरील दूध संस्थांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक जनजागृती करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय. यावेळी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, अंसडोलीचे प्रकाश देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं. कुंभी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष पाटील, संजय पाटील, डी.वाय. पाटील, साखर कारखान्याचे संचालक सहदेव कांबळे, रामचंद्र पाटील, संजीव पाटील, सूर्यकांत पडवळ, शहाजी पाटील, बाळासाहेब जानकर, प्रकाश कोळेकर, शंकर पाटील, पी.डी. जाधव यांच्यासह विविध दूध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.